नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत गट क संवर्गातील परमनंट भरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 15 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन मागवलं जात आहे। तब्बल 219 पदांची ही परमनंट भरती असणार आहे, ज्यासाठी तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। तुमची 10वी 12वी किंवा पदवी झालेली आहे, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभाग पुणे यांच्या मार्फत गट क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंक लेखक या संवर्गातील पद सरळ सेवी पद्धतीने भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकाची 5 पदे, समाज कल्याण निरीक्षकाची 39, गृहपाल अधीक्षक महिला 92, तर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण 61 पदं या ठिकाणी भरली जात आहे। या व्यतिरिक्त उच्च श्रेणी लघुलेखक 10, निम्न श्रेणी लघुलेखक 3, तर लघु टंक लेखकाची 9 पदं या वाहकांची मार्फत भरली जात आहे। अशा पद्धतीने एकूण 219 पदांची परमनंट भरती या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामध्ये प्रत्येक पदासाठी काय वेतन श्रेणी असणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 44,000 ते 1,42,400 इतका जबरदस्त पगार दिला जाणार आहे। तर गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यासाठी 38,600 ते 1,22,800 इतका जबरदस्त स्केल तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 41,800 ते 1,32,300, समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी 34,400 ते 1,12,400 आणि लघु टंक लेखकासाठी 25,500 ते 81,100 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। आता यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमचं वय 18 ते 38 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार 43 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्तांसाठी 45, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 55 तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही चेक करू शकता। गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि MSCITचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। MSCITचा कोर्स देखील तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MSCITचा कोर्स, त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक असेल, निम्न श्रेणी लघुलेखक असेल यांच्यासाठी 10वीची परीक्षा आणि टायपिंग स्पीड तुमच्याकडे मागितलेला आहे। या व्यतिरिक्त लघु टंक लेखक या पदासाठी देखील SSC आणि टायपिंग स्पीड तुमच्याकडे मागितलेलं आहे। अशा प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन तुम्ही चेक करू शकणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचा आहे। मित्रांनो, या संदर्भाचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण डिटेल घेऊ शकणार आहे किंवा आई या बटनावरती क्लिक करून देखील तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे। यासाठी मित्रांनो, ही जी लिंक आहे, लिंकवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आहे। ही लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, सुरुवातीला 11 नोव्हेंबर 2024 ही अप्लाय करण्याची डेट होती, परंतु ही डेट आता एक्सटेंड झालेली आहे। म्हणजे या संदर्भाचा व्हिडिओ ऑलरेडी मी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, त्याची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा आई या बटनावरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता। मात्र आता डेट एक्सटेंड झालेली आहे आणि ही डेट जी आहे ही 15 डिसेंबर असणार आहे, 15 डिसेंबर 2024। त्यापूर्वी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। मित्रांनो, या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, त्यासाठी आई या बटनावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 1000 रुपये, तर मागासवर्गीय लोकांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरू शकणार आहे। पहिल्यांदा तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे। 100 प्रश्न 200 मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या संदर्भाच्या व्हिडिओ जे बनवले आहेत त्यामध्ये बघू शकणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, 15 डिसेंबर 2024 ही तुमची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।